नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कासवाची अंगठी का घालू नये? मित्रांनो, अनेकांना कासवाची अंगठी घालण्याची आवड असते. काही लोक मार्केटला जातात, दुकानातून कासवाची अंगठी विकत घेतात. काही लोक चांदीत, काही लोक सोन्यात, काही लोक अशीच नकली जी अंगठी असते ती घालतात. काही लोक तर सोन्यामध्ये चांदीमध्ये बनवून घालतात. घेतली किती, कोणी शोसाठी घालतं किंवा कोणीतरी सांगितलं आहे म्हणून घालतं. बरेचसे लोक कोणाचं बघून घालतात. परंतु मित्रांनो, कासवाची अंगठी सगळ्यांनीच घालायला नाही पाहिजे. हो, कारण ही कोणासाठी अशुभ असू शकते तर कोणासाठी शुभ असू शकते. म्हणून तुम्ही ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्यावा. आपल्या राशीमध्ये, पत्रिकेमध्ये काय आहे, आणि त्यासाठी जर आपल्याला ज्योतिषांनी कासवाची अंगठी घालायला सांगितली तरच कासवाची अंगठी आपण घालायला पाहिजे. अशीच विकत घेऊन कासवाची अंगठी अजिबात घालायला नाही पाहिजे. कारण कासवाच्या अंगठीचे महत्त्व हे आपल्या वास्तुशास्त्रात अजिबात नाही आहे. कासवाच्या अंगठीचे महत्त्व आहे तर फक्त फेंगशुईमध्ये, चायनीज फेंगशुईमध्ये कासवाला देवा सारखे मानले जाते, पैशा संबंधित मानले जाते, संपत्ती आकर्षित करण्यासाठी मानले जाते, सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. चायनीज फेंगशुईमध्ये, वास्तुशास्त्रामध्ये असा कोणताही कासवाचा किंवा कासवाच्या अंगठीचा उल्लेख नाही. म्हणून मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आपल्याला काही पाळायचे असेल तर आपण रत्न घालू शकतो किंवा चांदीची, सोन्याची अंगठी घालू शकतो. आणि चायनीज फेंगशुईनुसार तुम्हाला घालायचं असेल कासवाची अंगठी तर ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या सल्ल्यानेच आणि आपल्या राशीनुसारच आपण घालायला पाहिजे. कारण प्रत्येक राशीसाठी कासवाची अंगठी ही सूट होत नाही. काही निवडक राशी आहेत त्यांच्यासाठीच कासवाची अंगठी सांगितली जाते आणि काही विशेष कारणालाच कासवाची अंगठी घालायला सांगितली जाते. म्हणून कोणीही घेऊन आपल्या हातात कासवाची अंगठी घालायला नाही पाहिजे. जे चांगलं चालू आहे ते सुद्धा वाईट होऊ शकतं. तर एवढी काळजी तुम्ही घ्यायची आहे. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.